आणि घर की मुर्गी दाल बराबर असा एक शब्दप्रयोग देखील त्यांनी केलेला आहे। जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, अन्यथा जितक्या जोरात वाढले तितक्याच जोरात खाली आल्याशिवाय राहणार नाही, असं देखील गडकरी म्हणाले। जुना कार्यकर्ता हा घर की मुर्गी दाल बराबर आहे, तर बाहेरून आलेले सावजी चिकन मसाला आहेत, असं म्हणत त्यांनी नागपुरी भाषेमध्ये पक्षामधल्या परिस्थितीवरती भाष्य केलंय। याचं दुःख आहे की बावनकुळे साहेब काही त्याच्यावर न्याय करत नाही। कारण असं आहे की चांगला माणूस असतो घर की मुर्गी दाल बराबर, त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो। जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा। हे जोपासलेले कार्यकर्ते माझ्या का आता मी तर नाही आहे, तुम्ही नेतृत्व करता। जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्यात तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। तर नितीन गडकरी यांनी भाजपच्या नेत्यांचे कान टोचले। अर्थातच त्यामुळे आता संजय राऊत यांनी भाजपला काहीसा चिमटा काढलेला आहे आणि त्याला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। त्यांनी कानच टोचण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला उपक्रम, पण त्यांच्या कान टोचण्याचा काही उपयोग होतोय का हे पाहायला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये जो भारतीय जनता पक्ष आहे तो मूळ भारतीय जनता पक्ष नसून तो डुप्लिकेट सुजलेला फुगलेला भारतीय जनता पक्ष आहे। भारतीय जनता पक्षातले आजचे आमदार 60% आमदार हे बाहेरून आलेले आहेत, त्यांच्या स्वतःचे असे 20%च लोक आहेत आणि बाकी सगळे बाहेरून आलेले हौसे नवसे गवसे आहेत। त्याच्यामुळे नितीन गडकरी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची वेदना ही खरी आहे। नितीनजी गडकरी आमचे नेते आहेत, त्यांनी आम्हाला काही सूचना दिल्या, मार्गदर्शन केलं तर आम्ही निश्चितपणे ऐकतो। परंतु वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो मंत्र दिला होता, ज्यांनी जो विचार दिला होता, तो विचार सोडून तुम्ही सोनिया गांधी आणि काँग्रेसची गुलामी करण्यामध्ये रममान झाला आहात। खरं तर ज्या सोनिया गांधींना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी करप्शन क्वीन म्हणून घेतलं होतं, करप्शन क्वीन म्हणून सामनामध्ये ज्यांचा उल्लेख केला होता, त्यांचीच गुलामी करण्याचं आणि त्यांच्याच मुलाचा प्रचार करण्याची दुर्दैवी वेळ संजय राऊत तुमच्यावर आली आहे।